तुम्हाला झटपट आणि टेस्टी काही बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करा. त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्ही हवं तर मैदा घेतला तरीसुद्धा चालेल. 1 चमचा ओवा, 1 चमचा कलोंजी, चवीनुसार मीठ घालून छान एकत्र केलं. 2 चमचे कडकडीत तेल गरम करून पिठावर घालायचं, छान चोळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर इथे पीठ मळून घेतलेलं आहे. 2 उकडलेले बटाटे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ, चाट मसाला, गरम मसाला घालून छान एकत्र करून घेतलं आहे. पीठ छान भिजलं आहे. आता या पिठाची चपाती लाटून घ्यायची. तयार केलेलं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चपातीवर लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर कट करून घ्यायची आहे. पाहुणे येणार असतील किंवा घरामध्ये छोटी पार्टी असेल किंवा प्रवासासाठी जात असताना तर ह्या समोसा स्टिक अगदी उत्तमच. इथे मी गव्हाच्या पिठाच्या बनवल्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या साधारण 2 तास तरी ह्या समोसा स्टिक कुरकुरीत राहतात. पण जर तुम्ही मैद्याचं पीठ घेतलं ना तर 2 ते 3 दिवस ह्या सहज छान कुरकुरीत राहतात. मस्त असा याला शेप दिला आहे. गरम तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या अगदी मस्त जबरदस्त अशा समोसा स्टिक तयार आहेत. खायला अगदी भारी लागतात. एकदा नक्की करून पहा आणि कशा झाला हे मला नक्की कळवा.